हॅलो सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे की मी माझी ड्राय स्किन आहे. तर मग ड्राय स्किनसाठी काय काय स्टेप फॉलो केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्या स्किनवर ग्लो राहिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर माझं माझा व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण हेअर बांधून घेऊया. तर मी असे पिन्स लावणार आहे. आता तुम्ही बघू शकता माझा फेस. तर मी इथे सोप नाही वापरत, तर सेटाफिलचं क्लिन्झर वापरत आहे. इतकंसंच घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे सांगणार आहे ते पूर्ण ड्राय स्किनसाठी सांगणार आहे. तर ह्याच्यात काय फोम वगैरे होत नाही, म्हणजे फेस वगैरे होत नाही. डायरेक्ट आपण असं अप्लाय करायचं. पूर्ण ग्लो येतो. तर मी तुम्हाला दाखवत आहे इथे. पूर्ण 1 मिनिटापर्यंत तर आपण याची मसाज करणार आहे. जर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करायचं नसेल तर थोडं त्याला ओलं करायचं पाण्याने तोंडाला, आणि त्याच्यानंतर मग आपण हे लावायचं. मी थोडंसं अजून घेणार आहे, थोडं कमी पडलं आहे मला. ओके, हे बघा, अजिबात फेस होत नाही. आणि ऑनेस्टली रिव्ह्यू सांगते, मी 2-3 दिवसापासून हे वापरत आहे. मला तर खूप छान वाटत आहे. मी आणखीन पण पुढे 1 आठवड्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की याचा रिझल्ट कसा आहे माझ्यासाठी. कारण माझी एक्स्ट्रीम लेवलवर ड्राय स्किन आहे आणि मला गोळ्यांचं रिॲक्शन झालं होतं, त्याच्यामुळे माझी स्किन बरेचदा अशी निघून गेलेली पण आहे. आता निघून म्हणजे पूर्ण अशी स्किन ही नवीन स्किन आलेली आहे असं समजा. आणि आता तुम्ही इथे 2 करू शकता. एक तरी पाण्याने पण वॉश करू शकता, किंवा असं घेऊन आपण ह्याला पुसू पण शकता. तर मी असं पुसूनच घेते, कारण माझी खूप ड्राय स्किन आहे. तर त्याच्यामुळे मी असं करते. आणि जेव्हा आपण क्लिन्झिंग करत असतो ना, त्यावेळेस पण आपण हे असंच करतो. त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर एक छानसा ग्लो राहतो. तर ही माझी स्टेप आहे. बरेच जण असं करतात. एकतर याच्यामध्ये फेस होत नाही, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन होत नाही की आपला फेस वॉश झालेला आहे, खूप एकदम चांगला क्लीन झालेला आहे. पण नाही, खरंच होतं, याच्याने होतो. आता डॅप डॅप करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. ओके, मी तुम्हाला वेगळ्या अँगलने दाखवते आणखी. हे बघा, आता यानंतर मी नेव्याचं सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम लावते आहे. नेव्याचं सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम आहे हे. पहिलं तुम्ही छोटा पॅकमध्ये घ्या, तुम्हाला जर सूट झाला तर मग मोठा आणा. तुम्ही बघू शकता हे असं आहे. ओके, रात्री लावलं तर अगदी छानच. कारण दिवसा कसं असतं की आपल्या स्किनवर बरेच धूळ वगैरे उडते, तर मग त्याचे पार्टिकल्स याच्यात राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे नाईटला लावून झोपायचं अगदी छान. मी इथे कोणतंही फिल्टर लावलेलं नाही आहे. जसं माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा मी ओपन केला आहे तसंच हे आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मला सेटिंग आणि हे पण करता येत नाही, त्याच्यामुळं तर हे. आणि आता हे झालेलं आहे आपलं. आता मी काय करते, मस्त अशी टिकली लावत असते ह्याच्यावरती, कारण टिकलीशिवाय रूपच येत नाही, नाही का. ओके, लागलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं पीच शाईनचं लिप केअर वापरते, हिमालयाचं. हे बघा, पीच शाईन लिप केअर. खूप छान अमेझिंग रिझल्ट आहेत या सर्व प्रोडक्ट्सचे. खूप छान अमेझिंग रिझल्ट आहेत आणि एकदम पॉकेट फ्रेंडली आहे, की एकदम एक्सपेन्सिव्ह वगैरे नाही आहेत. सेटाफिल मे बी तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटू शकतं, मग तुम्हाला याच्यासाठी मी हिमालयाचं सांगते. हिमालयाचे सगळे प्रोडक्ट्स खूप छान आहेत. त्याच्यानंतर मी जुडिओचं लिप कलर रोज P01 आहे. हे थोडंसं घ्यायचं. बस, आणि हातानेच मी लावून घेत असते. माझ्याकडे छोटासा मिरर आहे, मी बघून घेते एकदा व्यवस्थित.
हा माझ्या ब्रदर इन लॉने मला गिफ्ट केलेला आहे. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही ग्लो पाहू शकता इथे. मी तुम्हाला बाहेर पण जाऊन दाखवते. हे बघा. तर हे खरंच खूप छान प्रोडक्ट्स आहेत. प्लीज तुम्ही हे बाय करा आणि रिझल्ट अप्रतिम आहेत आणि खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. जर तुम्हाला वाटतच असेल खूप ड्राय स्किन आहे आणि हे सेटाफिल वगैरे फार एक्सपेन्सिव्ह वाटत आहेत, तर तुम्ही हिमालयाचे घेऊ शकता. हिमालयाचे पण प्रोडक्ट्स खूप छान आहेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बरेचसे आणखीन मी असेच व्हिडिओज आणणार आहेत. थँक्यू.